कसं आहे मग माव, चला तुम्हाला सांगतो. मग मला आलता रोहित्याचा फोन. रोहित्यामुळे चल म्हणे मूर्तिजापूरला जाऊ. आता ठीक आहे चल. मग निघालो आम्ही. मग पेट्रोल टाकून इथं बघा एकदम धिंगाणा चालू आहे गणपती विसर्जनाचा. एकदम खतरनाक डीजे काय माहोल. एकदम तर 32 शिरडाच लावता यांनी. हा एकदम माहोल होता. इथं तर ऋषभ डीजे आलता. हा सोलापूरहून एक नंबर. हा गणपती पांढरा गणपती. हा इथं तर कार्यक्रम चालू होता लाठी साडीचा. हा एक नंबर. मग काय बलखाम लावलं बा. बलखाम मध्ये तर एकदम माहोल मजा केली होती. असं आपल्या मूर्तिजापूरमध्येच पाहायला भेटते. तुम्ही जर मूर्तिजापूर असेल तर नक्की फॉलो करा. आणि तुम्ही जर विसर्जनात आले असाल तर मला नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं दादानं तर बलखामचं एकदम वेगळाच माहोल करून टाकला. सरा साऊंड थांबवला. आता बलखामच पहा म्हणे तुम्ही. आलं ठीक आहे आता हे पाहूनच जा. डीजेचा साऊंड तर झन्न होता. मग काय दादानं काय पेट्रोल घेतलं बा. तोंडात टाकून काय करत होते आगाचे कार्यक्रम. त्याइलेच मी आग कुठून काढत होते ते. मग काय इकडे गणपती वेटिंगवर ठेवला त्यांनी. आणि चला म्हणे पाहूनच जाऊ म्हणे. चला आता वेटिंगवर झालं तर मग निघालो आम्ही तिथं दुसऱ्या इकडं. इथं पण एकदम खतरनाक गणपती होता. पण मोठ्या मूर्ती एक नंबर मूर्ती होती. हे मूर्ती पाहता हिचा डीजे पाहिला. अरे बा हे डीजे तर एकदम खतरनाक होता. साऊंड घेऊन एकदम छका साऊंड वाजवला. थांबा तुम्हाला साऊंड वाजवून दाखवतो. वाटला मग साऊंड कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.